आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, हे लाडके उपमुख्यमंत्री आणि आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या नेतृत्वात मी काल शिंदे साहेब या गटामध्ये, शिवसेना गटामध्ये प्रवेश केला. माझा उद्देश एक होता. मी गेले 5 महिन्यापूर्वी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाच्या इथे, परंतु त्या पक्षावर नाराज होता. मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो, कारण माझे प्रलंबित असलेले कामं म्हणजे जी विकास होण्याकरता गेले 5 वर्षापासून माझ्या परिसरात दोन्ही वाडामध्ये विकासाची कामं थांबली होती आणि मी स्थानिक नेतृत्वाकडे पाठपुरावा करून ती कामं झाली नाही. म्हणून हा स्थानिक कुठल्या आमदारावर किंवा याच्यावर नाराज, स्थानिक नेतृत्वावर नाराज झालो. त्या उद्देशाने कुठेतरी विकास कामं प्रभावात झाली पाहिजे या उद्देशाने मी आदरणीय शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे. बाकी काही बोलणार नाही, कारण विकास काम हा माझा उद्देश होता आणि त्याकरता शिंदे साहेबांनी मला आश्वस्त केलंय की तुला या दोन्ही प्रभागाकरता भरघोस निधी देतोय. आणि खऱ्या अर्थाने निधी दिल्यानंतर मला आताच 15 दिवसापूर्वी 10 कोटी निधी दिली आणि प्रस्तावित काही 90 कोटीची डीपी रस्ते वगैरे टाकले. त्याला उशीर लागेल 3-4 महिने, पण त्यांनी मार्गी लावण्याचं मला एक आश्वासन दिलं की तुझ्या प्रभागात, दोन्ही प्रभागात चांगला विकास करेल. या उद्देशाने मी काल शिंदे साहेबांच्या गटामध्ये, शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि नक्की या दोन्ही प्रभागात चांगला विकास होईल हे साहेबांनी सांगितलं आहे आणि मी देखील त्याच्याकरता पाठपुरावा करून या दोन्ही प्रभागाचा विकास करेन. आम्ही 2 सदस्यांनी पण प्रवेश केला आणि काय पदाधिकारी आहे आमच्या. 6 महिने तुम्ही, मी तेच म्हटलं की भारतीय पक्षावर नाराज नाही, मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो त्या उद्देशाने की विकास कामं झाले नाही म्हणून. आणि 5 महिने मी त्या विकास कामासाठी धावलो, पण कुठलाही विकास काम हा मला दिला नाही. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो. जे काय हेड होते, मी महापालिकेत असताना प्रशासकीय लागवड झाल्यानंतर जी कामं लोकांची व्हायला पाहिजे होती, ते एक स्थानिक नेतृत्व वरिष्ठ असतो त्याच्याकडे वारंवार मी मागणी केली, परंतु तिथे मला दाद भेटली नाही किंवा न्याय भेटला नाही. म्हणून मी त्या स्थानिक व्यक्तीवर नाराज आहे. मी कुठल्या भारतीय पक्षाला नाराज नाही, मी स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्या कारणाने विकास कामं झाले पाहिजे हा माझा मुद्दा होता. कुठलाही काम झाला नाही त्याच्याकरता हा नाराजी व्यक्त केली. मला हे मला काय माहित होती वरच्या पातळीवरचे, परंतु माझ्या प्रभागाकरता मर्यादित मी सांगितले की मला ही निधी अभावी मी हा निर्णय घेतला.